नमस्कार. आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या घाऱ्या म्हणजेच गोड पुऱ्या किंवा ह्याला तुम्ही वडे पण म्हणू शकता. तर मस्त खमंग खुसखुशीत अगदी टम्म फुगणाऱ्या ह्या घाऱ्या आपण इथे आज बनवणार आहोत. मस्त ह्याला तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी तर खूपच छान पदार्थ आहे. त्याचबरोबर तुम्ही ह्याला प्रवासात नेऊ शकता. 2-3 दिवस अगदी आरामात टिकतो आणि ह्याला तुम्ही गोड लिंबाचं लोणचं असेल किंवा आंब्याचं लोणचं असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता. मस्त लागतात. छान खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या कशा बनवायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि त्याच्याकरता आपल्याला लाल भोपळा लागणार आहे. तर बाजारातून मी अर्धा किलो लाल भोपळा कापून घेतला होता. त्याचे असे काप करून घेतले. बियाचा भाग काढून टाकला आणि त्याला चाळणीवरती ठेवून व्यवस्थित असं वाफवून घेतलं आहे. 10 ते 15 मिनिट वाफवल्यानंतर बघू शकता अगदी आरामात असा गर निघत आहे. साली साईडला करायचा आणि हा गर आपण मॅशरने व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा. आता हा गर जर 2 वाट्या झाला असेल तर आपल्याला 1 वाटी गूळ लागणार आहे. तर गूळ आपण किसून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता गुठळ्या व्यवस्थित आपण ह्याच्या मोडून घ्यायच्या आणि नाहीतर तुम्ही ह्याला मिक्सरमध्ये टाकून अगदी बारीक पेस्ट करू शकता. पटकन होईल आणि नंतर आपण ह्याला हाताने असं व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी सुंठ आणि बडीशेप घालायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये जायफळ किंवा विलायची पावडर पण घालू शकता. जशी तुम्हाला जी चव आवडेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये जिन्नस वापरायचा आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालूया 2 चमचे बेसन पीठ. तर बेसन पीठ आपल्याला जास्त घालायचं नाही आहे. कडक होतात त्याच्यामुळे बेसन पीठ अगदी थोडंसंच घालायचं आहे. नंतर लागेल असं आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. व्यवस्थित असं आपल्याला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित 3-4 दिवस तरी टिकतात. आता वरून चमचाभर आपण तेल लावून व्यवस्थित असं पीठ भिजायला ठेवायचं. 10-15 मिनटानंतर पिठाला आपण लगेच आता थापायला घ्यायचं आहे. तर अशी गोळी करायची. असा प्लॅस्टिकचा कागद वर खाली घालून व्यवस्थित असा प्लेटने थोडंसं प्रेशर द्यायचं आणि असा आपण जसे कोंबडी वडे बनवतो त्या प्रकारे इथं तुम्ही वडे बनवू शकता किंवा याच्या गोल पुऱ्यासुद्धा तुम्ही अशाच प्रकारे करू शकता. छान अशा टम्म फुगतात. मस्त खमंग खुसखुशीत अशा गोड घाऱ्या किंवा गोड पुऱ्या तयार होतात. तर आषाढाच्या महिन्यामध्ये कापण्याबरोबर बरेच जण असे हे गोड वडे पण करतात. तर बरेच जणांच्या घरामध्ये असे गोड वडे केले जातात. पंचमीला वगैरे असे हे वडे बनवले जातात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर सविता व फूड कल्चरला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.